हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अधिक महिन्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मेपासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या अधिक महिन्याची समाप्ती 15 जून रोजी होणार आहे. अधिक महिना हा भगवान श्री विष्णू हरिविष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात श्री हरिविष्णूंची पूजा करतात. या महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. आता हा अधिक महिना भगवान श्री हरी विष्णू यांना का समर्पित आहे किंवा या महिन्यामध्ये त्यांची पूजा का केली जाते, तर पहा, अधिक मासाची मुख्य महिन्यामध्ये केली जात नाही. महिन्यांची जेव्हा नावे ठेवली जात होती तेव्हा लोक आपल्याला अपवित्र समजतील या चिंतेने अधिक मास हा दुःखी आणि निराश झाला. त्यावेळी भगवान श्री विष्णू म्हणाले, अधिक मास, तू मला अत्यंत प्रिय आहेस आणि तुझे नाव एक पुरुषोत्तम मास असेल, जे माझेच नाव आहे आणि मी या महिन्याचा स्वामी असेल. त्यावेळी देवाने सांगितले की हा महिना इतर 12 महिन्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे गणला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये श्री हरिविष्णू यांची सेवा केली जाते. आता जेवढे महत्त्व भगवान विष्णू यांच्या सेवेला या महिन्यामध्ये दिले जाते, तेवढेच महत्त्व आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्याला सुद्धा दिले जाते. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेचा मानसन्मान हा आपल्याकडून झालाच पाहिजे. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर फ्रेंड्स, या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी व कोणत्या दिवशी भरावी, ओटी मंदिरामध्ये जाऊन भरावी का की घरीच भरावी, ओटीमध्ये कोणते साहित्य हे असायला पाहिजे हवे आणि ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती असायलाच हवी. त्या वस्तूशिवाय ही ओटी अपूर्ण मानली जाते. जर आपण अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली तर आपल्याला सोन्यासारखे दिवस येतात. कुलदेवीची ओटी, कुलदेवतेची अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहतो. तर ही अधिक महिन्याची महिन्यामध्ये ओटी कशी भरायची, कोणत्या वेळेत भरायची याबद्दलची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आता आपण सुरुवात करत आहोत. तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर फ्रेंड, आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. चला, तर असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर फ्रेंड, अधिक महिना हा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यामध्ये पूजा अर्चा तसेच मंत्रतंत्रसुद्धा केले जाते. त्याचे फळ या महिन्यामध्ये अधिक पटीने मिळते. तर फ्रेंड्स, या महिन्याचे महत्त्व अतिशय आहे. या महिन्यामध्ये दान, धर्म, पूजा अर्चा व कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान ठरतो. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहील. तसेच या कुलदेवतेची पूजा अर्चना केल्यानंतर तुम्हाला त्याचे फळ अधिक महिन्यामध्ये अधिक पटीने प्राप्त होते. 15 जून रोजी हा अधिक महिना संपणार आहे. तर हा अधिक महिना संपण्या अगोदरच तुम्हाला घरच्या घरी तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. ज्या प्रकारे आपण अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरत असतो, आपली आई सुद्धा देवीपेक्षा कमी नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची ओटी सुद्धा या अधिक महिन्यामध्ये भरायची आहे, तसेच भरायची असते. आता या महिन्यामध्ये देवीची ओटी भरणे म्हणजे
तिच्या मातृत्वाचा आशीर्वाद घेणे, तिला तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरली जाते. आणि म्हणून आपल्याला अधिक महिना संपण्याआधी अगोदरच एक खूप महत्त्वाचे काम करायचे आहे. ते म्हणजे आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. जेवढे महत्त्व या अधिक महिन्याला दिले जाते तेवढेच महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी भरायला सुद्धा दिले जाते. कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करत असते. एवढेच नाही तर आपण अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपल्या कुलदेवतेची ओटी भरतो तेव्हा ही ओटी भरल्याने आपल्याला आपल्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना ही देखील आपली कुलस्वामिनी पूर्ण करत असते. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद हा आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती कायम असतो, कायम राहतो. आपली जी काही कुलदेवी असते तर ती आपल्या कुळाचे रक्षण करते, आपल्या घराचे, आपल्या कुटुंबाचे संरक्षण करत असते. कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य नांदत असते. सर्व नकारात्मक ऊर्जेपासून, वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचे ती संरक्षण करत असते. आता तुम्हाला समजलंच असेल की आपण कुलदेवतेची ओटी भरल्याने त्यांचे कोणते फायदे आपल्याला होत असतात. आता आपण जाणून घेणार आहोत की कुलदेवतेची ओटी या अधिक महिन्यामध्ये नक्की कोणत्या दिवशी भरावी किंवा कोणत्या दिवशी भरू नये. तर पहा, या अधिक महिन्यामध्ये तुम्ही अधिक महिना सुरू झाल्यापासून म्हणजे आत्तापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता. फक्त अमावस्येचा दिवस सोडून आपल्याला कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जे शुभ दिवस असतात तर ते म्हणजे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अष्टमी या तिथींना जर आपण कुलदेवीची ओटी भरली तर ते खूपच शुभ मानले जाते. परंतु त्यावेळी जर शक्य नसेल तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकतात. आता ही ओटी नक्की कुठे भरायची आहे तर ही ओटी जर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथेच तुम्ही ही ओटी भरू शकता. किंवा तुम्ही घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तिथे सुद्धा ही ओटी भरू शकता. किंवा या अधिक महिन्यामध्ये बघा, बरेच जण आपल्या कुलदेवीला जात असताना 33 अनारसे जे असतात तर त्यांचा वाण देखील आपल्या कुलदेवीला घेऊन जात असतात. आणि म्हणून जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीला जाणार असाल तर तेव्हा तुम्ही तिची ओटी भरली तरी सुद्धा चालेल. यापैकी तुम्हाला काही शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ, तुमच्या गावामध्ये जिथे कुठे देवीचे मंदिर असेल तर तिथे देवीच्या मंदिरात जाऊन, म्हणजे तिलाच आपण देवी, त्याच देवीला आपण कुलदेवी म्हणून रूप मानून तिची देखील ओटी तरीसुद्धा भरली तरी चालू शकते. म्हणजे भलेही ती देवी आपली कुलदेवीच स्वरूप नसली तरी पण चालेल. म्हणजे आता समजा आपली कुलदेवी तुळजापूरची आहे, तुळजापूरची आई आहे किंवा माहूरची रेणुका माता आहे आणि आपण ज्या मंदिरात जाणार आहोत आपल्या जवळपासच्या तर देवीचे मंदिर आहे, म्हणजे लक्ष्मी स्वरूप असू शकते, कालिका मातेचे असू शकते,
अन्न कोणतेही रूप असू शकते, तर तिलाच आपल्या कुलदेवतेचे स्वरूप मानून तिची ओटी तुम्हाला भरायची आहे. आता ओटी ही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भरू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरू शकता. कारण कुलदेवीचे संरक्षण हे आपल्याला प्राप्त होऊ शकते, करून घ्यायचे असते आणि त्यासाठी आपल्याला अधिक महिन्यामध्ये ही ओटी भरायची आहे. आता आपण पाहणार आहोत की कुलदेवीची ओटी ही नक्की कशी भरायची किंवा ओटीमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू द्यायच्या असतात, कोणत्या वस्तूंचा खराच मान आहे. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळाने भरायची आहे. नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे, ज्याला वरून शेंड्यासुद्धा असाव्या. सोललेला नारळ हा ओटी घ्यायचा नाही. शेंड्यासहित नारळ जो आहे तर तो आपल्याला लागणार आहे. आणि खण म्हणजे आपल्याला खणाची ओटी साडी घ्यायची आहे. जर साडी घेणे इतकीही तुमची परिस्थिती नसेल तर मग तुम्ही एखाद्या ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. किंवा मग तुम्ही बघा, ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी सुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही बघितले असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीला गेले असाल तर तिथे नऊवारी साडीनेच कुलदेवीची ओटी भरली जाते. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच नऊवारी साडी घेऊन जाऊ शकता. नऊवारी म्हणजे ज्याला 9 वार असतात, म्हणजे 9 वार म्हणजे देवीचे 9 रूप असतात आणि म्हणून शक्य असेल तर 9 वार साडी घेऊन जाऊ शकता. नसेल तर हरकत नाही, तुम्ही 6 वारी साडी घेतली तरी सुद्धा चालू शकेल. अगदी तुम्ही ब्लाऊज पीस जरी घेतला तरी चालेल. जे तुम्हाला शक्य वाटेल ते तुम्ही ओटी भरण्यासाठी घेऊ शकता. म्हणजे 6 वार, 9 वार किंवा ब्लाऊज पीस, फक्त वस्त्र घेतल्याने, ही साडी घेतल्याने तुम्हाला स्वतःच्या पैशातून घ्यायची आहे. तुम्हाला कुणीतरी ती दान म्हणून दिलेली आहे, तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलेली आहे, तुम्हाला नेसवलेली आहे. अशी साडी किंवा असा ब्लाऊज तुम्ही तो घ्यायचा नाही. तुमच्या स्वतःच्या पैशातून तुम्हाला खरेदी केलेलाच ब्लाऊज पीस, साडी किंवा जे काही असेल किंवा आहे तर ते घ्यायचे आहे. ब्लाऊज पीस घेताना तो सुती किंवा साडी घेताना ती सुती किंवा रेशमी असावी. कारण की देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये असते. आणि म्हणून साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी घ्यायचा आहे. आता ही ओटी भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मोठे ताट घ्यायचे आहे. त्या ताटावरती तुम्हाला साडी ठेवून किंवा ब्लाऊज पीस ठेवून त्यानंतर त्या साडीवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत. आणि त्या गव्हावरती किंवा तांदळावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे आणि तो सोलायचा नाही. कोणत्याही प्रकारच्या शेंड्या काढायच्या नाही. तसाच नारळ त्या तांदळावरती किंवा गव्हावरती ठेवायचा आहे. आणि नारळ ठेवताना आपण देवीची ओटी भरणार आहोत, तेव्हा नारळाची शेंडी ही देवीकडे येईल अशा पद्धतीने नारळ हा तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे. आता यासोबतच तुम्हाला एक हळकुंड घ्यायचे आहे, की ज्याला अख्खी हळद असे म्हणतात. लेकूरवाळे हळकुंड जे आहे तर ते हळकुंड आपल्याला अख्खं हळकुंड घ्यायचे आहे.
एक खारीक घ्यायची आहे, एक बदाम घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायची आहे, 1 रुपयाचे एक नाणे घ्यायचे आहे, तुम्हाला घ्यायचे आहे. या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ओटीसोबत ठेवायच्या आहेत. यासोबतच तुम्हाला 16 शृंगाराचे साहित्य घ्यायचे आहे. जे साहित्य असते ते सुद्धा घ्यायचे आहे. एवढे घेणे शक्य नसेल तर तुम्ही काही वस्तू मी सांगते ते आवर्जून घ्या. ज्यामध्ये लाल रंगाचे वस्त्र, बांगड्या, हळदी कुंकू, गजरा, मंगळसूत्र आणि जोडवी हे शृंगाराचे साहित्य तुम्हाला ओटी भरताना घ्यायचे आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 16 प्रकारचा शृंगार देखील घेऊ शकता. तो सुद्धा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल. परंतु शक्य नसेल तर ज्या वस्तू तुम्ही सांगितल्या आहेत त्या वस्तू तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. जेव्हा तुम्ही शृंगाराचे साहित्य घेणार आहे तर त्यामध्ये चुकूनही लिपस्टिक, पावडर, आयलाइनर्स, नेल पॉलिश अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्या ओटीमध्ये ठेवायच्या नाहीत. कारण त्या अनेक रसायनांपासून बनवल्या जातात आणि त्या वस्तूंचा धर्मग्रंथांमध्ये कुठेही उल्लेख नाही. आणि बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या अशा वस्तू ओटीमध्ये ठेवत असतात. 16 शृंगार म्हणून पण या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला कुलदेवीची ओटी भरताना चुकूनही ओटीमध्ये ठेवायच्या नाही. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच वस्तू ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. ही ओटी भरताना तुम्हाला एखादी वेणी किंवा गजरा देखील घ्यायचा आहे. गजरा किंवा वेणी शक्य नसेल तर मग तुम्ही एखादे गुलाबाचे फूल घेतले तरी सुद्धा चालेल. आता ही ओटी भरताना ज्या वस्तू तुम्ही ताटामध्ये ठेवणार आहात तर ते ताट तुम्हाला स्टीलचे किंवा तांब्याचे घ्यायचे आहे. चुकूनही प्लॅस्टिकचा ताट किंवा प्लॅस्टिकचे भांडे हे तुम्हाला वापरायचे नाही. आता ही ओटी घरातील स्त्रीने भरावी. जर स्त्री ओटी भरणार आहे तिने छान हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. छान अशी साडी नेसायची आहे किंवा ड्रेस घातला तरी सुद्धा चालेल. स्वतःच्या कपड्यांवरती हळदी कुंकू लावायचा आहे. हातामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत. छान असा शृंगार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओटी जी काय आहे ती भरायची आहे. आता जिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओटी भरणार आहात तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवीसमोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये शक्यतो 33 वाती लावा. 33 वात जे असते तर त्या वातींची एक वात जिथे कुठे तुम्हाला पूजा करायची त्या साहित्यामध्ये मिळते तर तिथे 33 वातींची एक वात मिळते. तिथून आणा. ती छान तुपामध्ये भिजवून घ्या आणि असा हा वातींचा दिवा तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या टाक असेल तर तिथे लावायचा आहे. मंदिरामध्ये गेला तर तिथे देखील तुम्ही हा दिवा सर्वप्रथम तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर देवीला हळद कुंकू तुम्हाला लावून घ्यायचा आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ओटीचे जे ताट आहे तर ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहे. कुलदेवीचे स्मरण करायचे आहे. हे ताट आपल्या छातीला लावायचे आहे. म्हणजे ताट दोन्ही हातामध्ये पकडून आपल्या छातीजवळ पकडायचे आहे. आपल्या कुलदेवीसमोर उभं राहायचे आहे. त्यानंतर हे ताट आपण छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, आपली प्रगती व्हावी, कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आपल्या कुलदेवीला सांगायचे आहे की
कुलदेवतेचे नाव घ्यायचे आहे आणि सांगायचे आहे, या अधिक महिन्यामध्ये मी तुझी ओटी भरत आहे. मी मूळ स्थानी येऊन ओटी भरू शकत नाही, म्हणून घरच्या घरी ही ओटी भरत आहे. तू या ओटीचा स्वीकार कर. किंवा तुम्ही मूळस्थानी गेले असाल तर देवीला सांगायचे आहे, मी तुझ्या मूळस्थानी येऊन तुझी ओटी भरत आहे. तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे. माझ्या कुटुंबात तुझ्या कृपेने सुख, शांती, समृद्धी येऊ दे, नांदू दे. घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता कमी पडू नकोस, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर ही जी काही ओटी भरायची आहे, तर त्या ओटीला हळदी कुंकू लावून ही ओटी तुम्हाला कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ तुमच्या दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला कुलदेवतेच्या मस्तकाला लावून तिच्या चरणाशी आपण जी ओटी अर्पण केली त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत. 5 वेळा असे तांदूळ तुम्हाला तिच्या मस्तकाला लावून तिच्या ओटीवरती अर्पण करायचे आहे. यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होते. आता हीच ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्या कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे. ती म्हणजे तांबूल. बघा, कुलदेवीची ओटी भरत असताना कुलदेवीला तांबूल हे सुद्धा अर्पण केले जाते. आता तांबूल हे नक्की काय असते तर तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. कारण की आपण प्रत्येकजण जेव्हा आपण कुलदेवीला जातो तिथे सुद्धा आपण तांबूल हे ओटीमध्ये ठेवत असतो. आता हे तांबूल तुम्ही घरी देखील बनवले तरी सुद्धा चालते, परंतु एवढ्या वस्तू आपल्याकडे नसतील तर अशा वेळी जिथे कुठे पान शॉप आहे, जिथे पान शॉप खाण्याची पानं मिळतात, तिथे जाऊन तुम्ही त्यांना सांगितले की आम्हाला कुलदेवतेसाठी तांबूल बनवून हवं आहे. तिथे त्यामध्ये तुम्ही तंबाखूचा वापर करू नका असे त्यांना सांगितले तर ते तुम्हाला तांबूल जे आहे तर ते बनवून देतात. हेच तांबूल तुम्हाला ओटी भरताना आवर्जून अर्पण करायचे आहे. आणि सांगितल्याप्रमाणे ओटीमध्ये ज्या काही वस्तू तुम्ही घेणार आहात तर त्या वस्तू तुमच्या स्वखर्चाने घेतलेल्या असायला पाहिजे. तर फ्रेंड, अधिक महिन्यामध्ये अशा प्रकारे आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.